नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकी पिकची लिंक दिली आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचा बिटमॅप प्रोजेक्ट ओपन होणार आहे। प्लसच्या ऐकून मीडिया फाईलवरून आपला फोटो इथे ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो, त्याला फिल कंपोजिशन एरिया काढून टाकायचा आहे आणि त्याला 9.29 आपण बीटवर घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला खाली घेऊन यायचं आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला येथे जाऊन कलर अँड फिरवर जाऊन स्टारवर जाऊन आपल्याला आणखी एक फोटो इथे ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला 9.29च्या 10च्या बीटवर येऊन आपल्याला आणखी आपले फोटो ॲड करून घ्यायचे आहे। मी हा फोटो ॲड करतो, त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। जास्तीचा पार्ट कट करायचा आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बीटवर एक एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तुम्हाला प्रत्येक बीटवर एक एक फोटो ॲड करून दाखवतो। त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा, जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। इथे पण आपल्याला फोटो ॲड करायचे आहे अशा प्रकारे। फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा, जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर आणखी आपल्याला फोटो ॲड करायचा आहे। फिल कंपोजिशन करून जास्तीचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे पण आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपले फोटो ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे येऊन पुन्हा आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो आणखी, त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला ह्या बीटवर घेऊन यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला आपल्याला खाली घेऊन यायचं आहे ह्या लेअरच्या अशा प्रकारे। त्यानंतर इथे जाऊन कलर अँड फिर जाऊन स्टारवर जाऊन आणि आपला फोटो इथे पण ॲड करून घ्यायचा आहे। हा फोटो मी ॲड करून घेतो। त्यानंतर आपल्याला आणखी इथे फोटो ॲड करायचा आहे। याची जी लेंथ आहे आपल्याला वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला आणखी पण फोटो ॲड करायचे आहे। मीडिया फाईलवर जाऊन आपले फोटो ॲड करून घ्यायचे आहे। त्याला फिल कंपोजर करून जास्तीचा पार्ट कट करायचा आहे अशा प्रकारे। आपले पूर्ण फोटो इथे प्रत्येक बीटवर आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे।
अशा प्रकारे प्रत्येक बीटवर आपल्याला एक एक फोटो ऍड करून घ्यायचे. आणि इथे पण आपल्याला फोटो ऍड करून घ्यायचा. अशा प्रकारे आपले प्रत्येक बीटवर फोटो ऍड झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे. आपल्या शेकी पिक मध्ये जायचं आहे. आपल्या शेकी पिक मधून जो फर्स्ट फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फर्स्ट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. लेअर ह्या याच्या खाली होण्याची आहे. इथे क्लिक करून इफेक्ट्स मधून पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर सेम फोटोला हा इफेक्ट आणखी पेस्ट करून द्यायचा इथे जाऊन अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्या शेकी पिक मध्ये जायचं आहे. आपला जो सेकंड फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन जे आपल्या 9.29च्या नंतरचे जे बीट आहे त्या प्रत्येक बीटला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. जे आपले 4 फोटो आहे त्या फोटोंना पाच फोटो बहुतेक. 15.9च्या बीट पर्यंत आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे. आपला शेकी पिक मध्ये जायचं आहे. आणि जो आपला 3rd नंबरचा फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन आपले जे बाकीचे जे छोटे फोटो आहे त्या छोट्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा इफेक्ट. त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्या शेकी पिक मध्ये जायचं आहे. आपला शेवटचा जो फोटो जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन आपल्या शेवटचे जे फोटो आहे बाकी फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे इथे जाऊन. अशा सर्व फोटोंना आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्या पूर्ण फोटोला इफेक्ट येऊन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक जायचं आहे. आपल्या शेकी पिक मध्ये जायचं आहे. ह्या 2 जे लेअर आहे इथे जाऊन कॉपी 2 लेयर्स करायचे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन इथे जाऊन पेस्ट 2 लेअर करायचे. पुन्हा त्या सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या फर्स्ट बीटवर यायचं आहे. आपला जो फर्स्ट फोटो आहे तिथे यायचं आहे आणि जो आपला फोटो आहे त्याला आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मर जो आपल्याला की इफेक्ट द्यायचा आहे.
इथे जो प्लस करू, अशा प्रकारे इफेक्ट देऊन द्यायचा आहे. त्यानंतर इथे जाऊन आपल्याला त्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या ह्या लेअरवर यायचं आहे. इथे पण आपल्याला सेम हे करायचं आहे. फोटोवर क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्मर जाऊन इथे जाऊन फोटोची जी हे आहे ते वाढवून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर इथे जाऊन फोटोला अशा प्रकारे एक की देऊन द्यायची आहे आणि इथे जाऊन अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.